तर नमस्कार मित्रांनो, दिस इज आरजे विक्रम आणि आज आपल्यासोबत आहेत जसे की आपण डिस्कस केलं होतं आणि डिस्प्ले केले होते आपण आर्टिस्ट, शो माय आर्टिस्ट अँड ग्रो माय आर्टिस्ट अँड लर्न फ्रॉम आवर आर्टिस्ट. सो दीज आर आवर आर्टिस्ट. हाय हाय हाय, मी निर्मिती सैंदाने. मी सागर वाघमारे. मी रागिनी इंगडे. मास्टर्स ऑफ अप्लाइड आर्ट गव्हर्नमेंट कॉलेजला एज्युकेशन घेते. स्केच आर्टिस्ट आहे मी आर्ट स्टुडंट आहे आणि मी इकडे गव्हर्नमेंट कॉलेजला आहे. मला ड्रॉइंगची लहानपणापासूनच आवड होती. पेंटिंग वगैरे मला लहानपणापासूनच आवडत होतं. तर मला आधीपासूनच आवड होता ड्रॉइंगमध्ये. कार्टून्समुळे जास्त आवड होती. शाळेत असताना स्केच करायची, मग पप्पांनी क्लास लावून दिले होते ड्रॉइंगचे. माझे म्हणजे सगळेच कौतुक करायचे, माझे पेरेंट्स, माझे टीचर्स. म्हणून मम्मीने मग मला क्लास लावला. समजत पण नाही तेव्हापासून मी पेंटिंग करतो, पण ते नंतर हळूहळू डेव्हलप होत गेलं. मग 8ला असताना माझं बालश्रीच्या याच्यात दिल्लीला सिलेक्शन झालं होतं. एकटी टीचरसोबत गेली होती, तिथून एक्सपिरियन्स आला आणि चित्रकलेविषयी आवड निर्माण झाली. लहानपणापासून दिवस रात्र कार्टून बघत बसत होतो. त्याच्यामुळं आवड वाढत गेली. तर तिकडे पण सर बोलले की हिचं काम खूप छान आहे, तर हिने याच्यातच कंटिन्यू केलं पाहिजे. तर मला काही माहिती नव्हतं की याची पण काही असू शकते, यात करिअर बनू शकते. बरेचसे मूवीज वगैरे पण त्याच्यानं पण बराच फरक पडला. मग अप्लाइडला ॲडमिशन घेतलं मी इथं आणि कार्टून्स वगैरे करत असतो. डेली सुचलं तसं करून टाकतो लगेच. तर मग माझे एक आजोबा आहे प्रोफेसर, BFA असते एक कोर्स. तर मग तू त्याच्यात ट्राय करू शकते, CET वगैरे देऊन. डिग्री असते BFAची. ते झाल्यानंतर मग 11वीला असताना फाउंडेशन करत होती. बँगलोरला निवड झाली होती, त्यासाठी मी बँगलोरला गेली होती. तर तिथून परत अजून ड्रॉइंगमध्ये 12th झाल्यानंतर CET दिली आणि मग अप्लाइडमध्ये ॲडमिशन घेतलं. या फील्डमध्ये करिअर भरपूर ठिकाणी आहे. ॲड एजन्सीज, ॲनिमेशन स्टुडिओज, फिल्म मेकिंग. ड्रॉइंगमधून पण खूप काही करू शकतो. लोगो डिझाईन, कॅरेक्टर डिझाईन, मूवी येत राहते, सध्या पब्लिश होत राहते, तर त्याच्यासाठी प्री प्रोडक्शन म्हणून. तर त्याच्यातलं माझं पर्सनली तरी आवड गेमिंगमध्ये आणि फिल्म मेकिंगमध्ये आहे. ॲनिमेटेड मूवीज झालं, असं गरजेचं नाही की ॲनिमेटेडच मूवीमध्ये. प्रत्येक मूवीमध्ये स्टोरी बोर्ड आर्टिस्ट असतोच, फ्रेम कंपोजिशनसाठी असतो, त्यांचं कॉस्ट्युम डिझाईन, बॅकग्राऊंड डिझाईन. जी टीम असते ती आमची आर्ट डायरेक्टरची असते. त्याच्यासाठी स्टोरी बोर्ड, कॅरेक्टर डिझाईन, बॅकग्राऊंड डिझायनर, सेट डिझायनिंग. ही फील्ड अशी की क्रिएटिव्ह माइंड आणि क्रिएटिव्ह थिंकिंगचा विचार केला जातो. आर्टिस्ट लागतोच मूवी बनवण्यासाठी, तर तिकडून पण भरपूर इन्कम येऊ शकते. स्टोरी बोर्डिंगचं पण मेन आहे. इन्कम भरपूर आहे, पण ती शोधता आली पाहिजे आपल्याला. लहान मुलांचे TV शोज, यूट्यूबवरती चॅनल, ब्रँडिंग, मार्केटिंग, हे लोकांना कसं अट्रॅक्ट करू शकतो. तुम्ही हे घेतलंच पाहिजे, किंवा एखादी प्रोडक्ट लॉन्च झालं, कशी सेलिंग किती फास्ट झाली पाहिजे, किंवा सेल लवकरात लवकर झालं पाहिजे, किंवा एखाद्या ठिकाणी ऑफर दिली जाते प्रोडक्टची, ती ऑफर कोणत्या पद्धतीने दिली पाहिजे, सगळं अप्लाइडमध्ये केलं जातं. फोटोग्राफीमधून पण पैसे कमवता येते आपल्याला. मॅगझिनसाठी फोटोशूट झालं, किंवा एखाद्या मॉडेल्सचे फोटोशूट झाले, व्हिडिओग्राफी झालं, सिनेमॅटोग्राफी झालं. इलस्ट्रेशन्स मध्ये पण आपण बुक कव्हर, टी-शर्ट्स, पॅनल्स वगैरे असे भरपूर इलस्ट्रेशन मधून पण कमाई करू शकतो आपण.